समृद्धी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही। चिकन ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य, तर सगळ्यात पहिले मी चिकन स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चम्मच मीठ, 2 मसाल्याची पानं, 2 धने, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, 2 चम्मच दही, आपण इथे ना चांगलं चिकनला लावून मुरायला ठेवूया। 15 ते 20 मिनिटं ठेवू। अर्धा किलो चिकनसाठी मी 4 मोठे कांदे कट करून घेतलेत, कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 100 ग्रॅम खोबरं, 1 टमाटर, पॅनमध्ये मी मसाला गरम करून घेते। खोबरं, लसूण मी हे सगळं एकत्र गरम करून घेते, आपला टाइम पण वाचेल। हे सर्व भाजलेलं आहे, आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। कोथिंबीर, थोडं अद्रक, हे सर्व आपण एकत्र बारीक करून घेऊ मिक्सरला। थोडंसं पाणी टाकून घेऊ। अर्धा किलो चिकनसाठी 4 चम्मच तेल, थोडासा कढीपत्ता, पेस्ट टाकते, चिकन मसाला, मीठ, हा काळा मसाला, अर्धा किलो चिकनला मी 1 चम्मच टाकते। आता फ्राय झालेला आहे। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी आहे म्हणून याला थोडं झाकून ठेवते। त्यामध्ये मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे, त्यामध्ये आपण हे चिकन टाकू। आपलं चिकन थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता पाणी मिक्स करू। अर्धा किलो चिकनला एवढं टोप भरून पाणी टाकते मी, ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला। आपण कुकरला आता 4 शिट्टी करून घेऊ। मी बनवलेल्या घरगुती पद्धतीने तुम्ही चिकन ग्रेव्ही ट्राय करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।